पुढची बातमी, पुलवामा हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होतंय। या हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली जाते। या शहीद जवानांच्या स्मरणार्थ लेखपोरा कॅम्पमध्ये स्मारक बांधण्यात आलंय आणि त्याचं आज उद्घाटन होणार आहे। दरम्यान पुलवामा घटनेत शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ मूळ औरंगाबाद इथले आणि सध्या बेंगळुरू इथे वास्तव्यास असणारा उमेश जाधव हा तरुण प्रत्येक शहीदाच्या घराजवळील माती गोळा करून पुलवामा स्मारक उभारणार आहे। या तरुणाच्या मोहिमेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। तर या शहीद जवानांचं आज स्मरण केलं खरं तर जाते आणि त्यांना श्रद्धांजली देखील देशभरातून वाहिली जाते। आणि खास करून या तरुणानं जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्या तरुणाच्या कार्याचं देखील कौतुक होतंय। या शहीद जवानांचं योगदान मोठं आहे आणि त्यांच्याच योगदानाची आठवण स्मरण राहावं म्हणून हा तरुण जो आहे त्यानं एक अनोखा पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच्या या पुढाकाराचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। शहीदांसाठी मराठमोळ्या तरुणाचा हा अनोखा उपक्रम सध्या या ठिकाणी तो राबवणार आहे आणि त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। खरं तर तो काळा दिवस म्हणावा लागणार आहे। 40 आपले सीआरपीएफचे जवान जे आहेत ते या ठिकाणी शहीद झाले होते। अत्यंत मोठा असा हा हल्ला होता। देशभरातून त्याचा निषेध करण्यात आला, या हल्ल्याची निंदा करण्यात आली आणि त्या हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होतं आणि त्या 40 शहीद जवानांना आज श्रद्धांजली वाहिली जाते। आणि याच शहीदांच्या घराजवळची माती या ठिकाणी गोळा करून हा जो तरुण आहे मराठमोळा तरुण तो या ठिकाणी स्मारक उभारणार आहे आणि निश्चितच ही कौतुकास्पद बाब आहे कारण शहीदांचं योगदान हे देशसेवेसाठी मोठं असतं। मेरे लिए बस यही एक उदाहरण सेट करना था इतिहास कि हमारा भारत, हमारा हिंदुस्तान, इंडिया शहीद और शहादत से बना है और ये भारत के सभी 28 स्टेट और 9 यूनियन टेरिटरीज के शहीदों के प्रति ये सम्मान है। ये मेरा सम्मान नहीं है, ये हमारे मातृभूमि, ये हमारे देश के रक्षक सीआरपीएफ, आर्म फोर्सेस और सभी पैरामिलिट्री फोर्सेस, ये उनका रिस्पेक्ट है। मैंने ये दिखाया कि बिना कोई टिकटॉक के, बिना कोई वेब पेज के, ना मेरा कोई एनजीओ अकाउंट है, ना मुझे किसी ने फाइनेंस किया है, ना कोई स्पॉन्सर है। मैंने यही बोला कि निस्वार्थ में शहीदों के प्रति और शहादत के प्रति मैं करूंगा और आज तक मैंने वही किया है। मुझे गर्व के साथ ये बोलना अच्छा लगता है कि मैं सभी पुलवामा शहीदों के घर पे गया हूँ, उनके आशीर्वाद लिए हैं। एक माँ ने बेटे को खोया है, एक पिताजी ने लाल को खोया है, वो पत्नी ने अपने पति को, वो बच्चों ने अपने पिताजी को खोया है, वो दोस्त ने अपने दोस्त को खोया है। तर जम्मू काश्मीर मधील पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जवानांना देखील वीरमरण आलं। नितीन शिवाजी राठोड बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांगरा गावचे सुपुत्र होते, तर संजय राजपूत हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामधील लखनी प्लॉट मधील होते आणि त्यांना देखील आज श्रद्धांजली वाहिली जाते। त्यांचं देखील आज स्मरण केलं जात आहे। देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या जवानांचं आज स्मरण केलं जात आहे आणि त्यांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहिली जाते।